नमस्कार, विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत। धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा। शुक्रवार 2 ऑगस्ट नीरा खोरे अपडेट। भाटघर धरण ओव्हरफ्लो। भाटघर धरण टक्केवारी सायंकाळी 5 वाजता 99.11% झाल्यानंतर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याच्या अगोदरच धरणात येणाऱ्या पाण्याची आवक व पूरस्थितीचा अंदाज घेऊन सायंकाळी 6 वाजता भाटघर धरणाच्या अस्वयंचलित दरवाजामधून 3500 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता। दरम्यान रात्री 8 वाजता भाटघर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरण ओव्हरफ्लो 100% झाले व धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून त्यामधून 7700 क्युसेक्स विसर्ग सुरू झाला। सध्या भाटघर धरणाच्या वीज निर्मिती प्रकल्पामधून 1631 क्युसेक, अस्वयंचलित दरवाजामधून 3500 क्युसेक, स्वयंचलित दरवाजामधून 7700 क्युसेक असा एकूण 12831 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। दरम्यान सकाळी पुणे पाटबंधारे विभाग पुणेचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांचे उपस्थितीत भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजाचे परीक्षण पूर्ण करून पूजन करण्यात आले होते। रात्री 8 वाजता नीरा देवघर धरण 94.86% झाले। धरणामधून 3403 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। गुंजवणी 86.11% झाले। गुंजवणीमधून 676 क्युसेक विसर्ग सुरू आहे। भाटघर, नीरा देवघर व गुंजवणी या तिन्ही धरणामधून विसर्ग वाढत असल्याने रात्री 8 वाजता वीर धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेल्या 23,185 क्युसेक विसर्गात वाढ करून 32,459 क्युसेक करण्यात आला। वीर धरण 95.68% झाले।